दुसरा एक क्वेश्चन मॅम माझा असा आहे की जर मी एक्सरसाइज वगैरे व्यवस्थित करते आहे, माझी लाईफस्टाईल प्रॉपर आहे, हेल्दी लाईफस्टाईल आहे, पण की ऍट द सेम टाइम मी जर डिप्रेस्ड असेल, ओके, तर त्या केसमध्ये डाएटचा, हेल्दी लाईफस्टाईलचा कितपत इम्पॅक्ट होतो? जर तुझी मेंटल हेल्थ बरोबर नाहीये किंवा एखादा जण डिप्रेस्ड आहे, तर पहिली गोष्ट तर त्याच्याने रेग्युलरली डाएट आणि एक्सरसाइज होणार नाहीये. झालं तरी थोडा वेळ करेल, नंतर हे कन्सिस्टंटली होणार नाहीये. तर बिईंग हेल्दी इज अ लाईफस्टाईल, इट इज नॉट डेस्टिनेशन. तर हे जे आपली जर्नी आहे हेल्दी राहण्याची, त्याच्यामध्ये आपल्याला डिप्रेस्ड जर कोणी होत असेल तर मग त्याचे न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शन कमी होऊन जातं. म्हणजे तुम्ही जे खाताय त्यातलं ऍब्झॉर्प्शन कमी होतं, त्याच्यामध्ये अंगी व्यवस्थित लागत नाहीये आणि तुम्हाला लवकर रिझल्ट येत नाहीये. तुम्ही जरी सप्लिमेंट्स घेत असाल, जरी तुम्ही न्यूट्रिशन प्रॉपर घेत असाल, ऑर्गॅनिक खात असाल आणि तुम्ही डिप्रेस्ड फील करत असाल, तर तुमची व्यवस्थित न्यूट्रिशन बॉडी ऍब्झॉर्ब करणार नाहीये. म्हणून मेंटल हेल्थ करेक्ट करणं ही प्रायोरिटी होऊन जाते त्या केसमध्ये डाएट आणि एक्सरसाइज पेक्षा.